जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्री उमरे जय जवान अकॅडमी मधून लेक्चर घेत आहे. मला बऱ्याच मुलांचा मेसेज आला की भारतीय राज्यघटनेतील जी स्त्रोत असतात म्हणजे कोणत्या देशाकडून काय घेतलं हे लक्षात राहत नाही. आपण पॉलिटी कंप्लीट केलेली आहे, इतिहास कंप्लीट केलेला आहे, परंतु ह्या टॉपिक मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे मी कसं पाठ करायचं थोडक्यात सांगत आहे, ते तुम्ही बघा. आता हेच पीडीएफ पीपीटी का घेतली तर तुम्हाला यांचे युट्यूबचे व्हिडिओ बघायला लावले होते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाठ कसं करायचं. येत्या लक्षात तर चालू करू. कोणत्या देशाकडून काय घेतलं याच्यावर फिक्स प्रश्न असतो. आता आपण काय करायचं, आयर्लंड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक देश जरी असला तरी एक कीवर्ड पकडायचा म्हणून सांगितलेलं आहे. आता आयर्लंडला आपण कोणता कीवर्ड पकडला होता, आई. लक्षात येते, आई हा आपण कीवर्ड पकडलेला. आई आलं की आयर्लंडला प्रत्येक वेळेस आई घ्यायचं. कीवर्ड काय पकडलायचं, आई. आता लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतले आता प्रश्न येते. आता मार्गदर्शक कोण असते आपला लहानपणापासून, आई असते. आपला मार्गदर्शक कोण असतो, आई. म्हणजे आपल्याला मार्ग दाखवते ना, त्यामुळे मार्गदर्शक तत्वे कुणाकडून घेतली, आईपासून आयर्लंडकडून. लक्षात येत आहे, आईपासून आयर्लंडकडून. परत आता मार्ग, भाग किती मध्ये आहेत, भाग 4 मध्ये आहेत. लक्षात कसं ठेवायचं, मार्ग आहे ना, मग किती रस्ते. आता मी चौकात उभारलो तर मला किती मार्ग जाता येईल, 4. मी आकाशात उडून पातळात जाऊ शकतो का, नाही. मला जायचे मार्ग किती आहेत, 4, म्हणजे भाग 4. लक्षात येते का. मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतले आपण, आयर्लंडकडून. आपला मार्गदर्शक लहानपणापासून आई असतो, तसं आयर्लंड. परत राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य म्हणजे एकूण 12 सदस्य नामनिर्देशित करतात, आपल्याला माहित आहे. आता आई काय करते, आपल्याला लहानपणी म्हणते ह्या मुलासोबत खेळू, त्या मुलासोबत खेळ. म्हणजे लक्षात येतं ना तुमच्या, ही जर भांडण करत असेल, जर काय खवळत असेल तर म्हणते ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको. म्हणजे आपण सदस्याची निवड करते ना आपले. लक्षात येते का. तसं सदस्यांची निवड, राज्यसभेला सदस्यांची निवड कोण करते, आईच करते. लक्षात आलं. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. आता आपण बाहुबली पिक्चर बघितलाय, त्यामध्ये 2 हिरो आहेत, कोण कोणती बघा. मग त्याच्यात कुणाला तर राजा बनवायचा असतो, ते राजा कोण बनवतो, त्यांची आईच असते ना. माहेश मध्ये काय काय ती आईच ठरवते ना कुणाला राजा बनवायचं. तसं राजा बनवायचं, राष्ट्रपती बनवायचं कोण ठरवतंय, आई. आई म्हणजे आयर्लंड. लक्षात आलं का. ही 3 आहेत, ही इम्पॉर्टंट आहे, ती पाठ करा. आता अमेरिका, अमेरिका म्हणजे USA. अमेरिकेकडून काय घेतलं आपण. आता अमेरिकेचा कीवर्ड काय पकडायचा, तर पॉवरफुल देश. लक्षात आलं का तुमच्या, अमेरिका पॉवरफुल आहे. अमेरिका म्हणलं की कीवर्ड पॉवरफुल देश पकडायचा. आता काय पकडायचं, अमेरिकेकडे काय आहे, पॉवर आहे. लक्षात येत आहे. मग मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत अधिकार. याच्या 2 मध्ये कन्फ्युजन होतंय. मूलभूत हक्क म्हणजे काय असतं, अधिकार. आता अधिकार कोण दाखवतो, ज्याच्याकडे पॉवर आहे. आता पॉवरफुल देश कोणता आहे, अमेरिका. लक्षात आलं, अमेरिका पॉवरफुल आहे म्हणून अधिकार कोण दाखवतो, अमेरिका. आणि भाग किती मध्ये आहे, भाग 3. आता अ कसं लिहितो मी, हे अ असं लिहितो. अ पासून 3 तयार होते ना, म्हणजे भाग 3. आणि अ पासूनच अधिकार, अधिकार पासून अमेरिका, असं मी लक्षात ठेवा. किंवा मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार, अधिकार दाखवतो पॉवरफुल देश. पॉवरफुल देश कोणता आहे, अमेरिका. तसंच स्वतंत्र न्याय व्यवस्था, म्हणजे आपल्यासारखं आहे का, ह्या गलीत गेलं की पोलीस स्टेशन, त्या गलीत गेलं की लगेच कोर्ट, असं नाही. स्वतंत्र आहे. अमेरिका सुशिक्षित आहे, म्हणून जर तुम्हाला कोर्टाला जायचं असेल तर सुशिक्षित न्याय व्यवस्था. असं कोण करू शकतंय, ज्याच्याकडे पॉवर आहे, म्हणजे सुशिक्षित आहे ना, सगळं स्वतंत्र आहे. मग असं स्वतंत्र कोणत्या देशाकडे आहे, तर अमेरिका. परत न्यायिक पुनर्विलोकन, म्हणजे जर तुम्हाला फाशीची शिक्षा दिली तर माफ होती का भारतात, नाही. मग अमेरिका पॉवरफुल आहे, मग ती फाशीची शिक्षा सुद्धा माफ करू शकतो. विचारू शकतो का शिक्षा दिली. तुम्हाला पोलिसांनी अटक केल्यावर फटके दिल्यावर तुम्ही विचारता का फटके दिले, नाही. पण अमेरिका पॉवरफुल आहे, मग ते काय म्हणतो, मला का फटके दिले. लक्षात येते का. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे तुम्ही विचारू शकताय की मला का केले. आता मी काय सांगितलं, पॉवरफुल आहे. आता आपल्या पद कोणतं पॉवरफुल आहे, राष्ट्रपतीचं. मग राष्ट्रपतीला आपण पदावरून दूर करू शकत नाही, पण तीच अमेरिकेकडे पॉवर आहे, मग ती राष्ट्रपतीला सुद्धा पदावरून दूर करू शकते. लक्षात येते का. राष्ट्रपतीला बी पदावरून दूर करू शकतो, म्हणजे महाभियोग. म्हणजे कलम किती आहे, 61 आणि 67. उपराष्ट्रपतीचं 67, कलम 61 राष्ट्रपती. लक्षात कसं ठेवायचं. आता वर्गात 2 मुलांनी भांडण केले, मग मी एकट्याला बाहेर काढतो का दोघाला, दोघांना पण एक सोबत दोघाला बाहेर काढतो. म्हणजे काय करतो, 1-7 दोघांना मी बाहेर काढतो ना. 1 म्हणजे 61 राष्ट्रपती, 7 म्हणजे सोबत म्हणजे 7. 1-7 दोघांना बाहेर काढणार, 7 म्हणजे 67 उपराष्ट्रपती. मग महाभियोग चालू शकतो ना, का तर माझ्याकडे पॉवर आहे. पॉवरफुल देश आहे अमेरिका. तसंच उपराष्ट्रपती, आता पद रिकामं झालं, मग त्या पदावरून एकाला दूर करून दुसऱ्या
कुणाला तर ऍड करू शकतो, म्हणजे उपराष्ट्रपती पद. राष्ट्रपती पद रिकामं झालं तर उपराष्ट्रपती पद असतं. लक्षात येते का तुमच्या? तर उपराष्ट्रपती पद. परत न्यायाधीशांना काढण्याची पद्धत. आता ही झाला, तुम्ही राष्ट्रपतीला पदावरून काढलं. परत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पण पॉवरफुल असते, त्यांना सुद्धा पदावरून कोण दूर करू शकतं? तर पॉवरफुल देश म्हणजे अमेरिका. तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण हे सर्व बघितलेलं आहे. आता पुढचा व्हिडिओ आपण घेणार आहोत आपलं आयर्लंड आणि अमेरिका झालेला आहे. तर याच्या पुढचा व्हिडिओ आपण घेऊयात भारत सरकारचा कायदा 1935 आणि ऑस्ट्रेलिया. यादी ऑस्ट्रेलिया सांगत असेल. मी सांगितलंय एक देश म्हणजे एक की पॉइंट ठरवायचा. की पॉइंट का ठरवायचा? तर आपल्या माइंडला लक्षात यावं आणि त्यानुसार आपण रिलेट करून स्टोरी तयार करायची. लक्षात येते का? अशा प्रकारे अभ्यास केला तरच आपल्या लक्षात येत असते. आता स्ट्रॉबेरीला आपण काय बनवू शकतो? स्ट्रॉबेरीला आपण म्हणतो ना हिंदीमध्ये स्ट्रॉबेरीला. लक्षात येतं ना? स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी म्हणू शकतो आपण. ऑस्ट्रेलियाला स्ट्रॉबेरी म्हणू शकतो. मग आता स्ट्रॉबेरी लक्षात येते? एक मिनिट. मी काय म्हणू शकतो? याला स्ट्रॉबेरी म्हणू शकतो. मग आता माझा बिझनेस आहे स्ट्रॉबेरीचा, असं एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ऑस्ट्रेलिया मी सांगितलेलं आहे स्ट्रॉबेरी तयार करायचं. कीवर्ड काय पकडायचा? स्ट्रॉबेरी. आता माझा व्यापार आहे, म्हणजे मी बिझनेस करतो. कशाचा? स्ट्रॉबेरी विकायचा. स्ट्रॉबेरी आपल्याला माहिती आहे. मग माझा व्यापार कशाचा आहे? स्ट्रॉबेरीचा. मग व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य. आणि मी स्ट्रॉबेरी कोणत्या देशाकडून मागवतो? ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघं मिळून काय करतात? स्ट्रॉबेरीचा व्यापार करतात. म्हणजे संयुक्तपणे आपण, म्हणजे ती आणि मी समान, म्हणजे काय करतो? दोघं जण पैसे गोळा करतो आणि स्ट्रॉबेरी आणायला ऑस्ट्रेलियाला जातो. दोघं मिळून स्ट्रॉबेरी आली आमच्या भारतामध्ये तर आम्ही दोघं मिळून संयुक्तपणे बैठक करतो आणि समान वाटणी करतो स्ट्रॉबेरीची. म्हणजे संयुक्तपणे बैठक करतो. कशाची? वाटणी करून समान समान हिस्सा घेतो. पैसे समान देतो म्हणल्यावर डिवाइड करतो स्ट्रॉबेरीला विकतो. म्हणजे संयुक्त बैठक. कलम किती आहे? 108 108. मी सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवायचं ते आपण बघूया. परत आपण कॅनडा घेऊ. आता कॅनडाला काय करायचं? क म्हणजे कॅनडा पासून काय येत आहे? क. लक्षात येत आहे? क पासून काय तयार होते? केंद्र. मग जिथं केंद्र सर्वश्रेष्ठ आहे असं दर्शवलं जातं ते डायरेक्ट कुणाकडून घेतलेलं असतं? कॅनडाकडून. केंद्र सर्वश्रेष्ठ म्हणजे राज्यापेक्षाही मोठं केंद्र आहे, म्हणजे केंद्र सर्वश्रेष्ठ आहे असं जिथं आपल्याला वाटेल ती कोणत्या देशाकडून घेतलं? कॅनडाकडून. लक्षात घ्या. केंद्राकडे उर्वरित अधिकार. आता आलं ना? केंद्राची पॉवर कळाली. लक्षात आलं का? केंद्राकडे उर्वरित अधिकार म्हणजे केंद्र पॉवरफुल आहे. इथं दर्शवलं आहे केंद्राकडे उर्वरित अधिकार म्हणजे शेषाधिकार असेल. केंद्राकडे उर्वरित अधिकार. परत केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक. आता राज्यपालाची नेमणूक ही तर कळालं. कोण करतं राज्यपालाची नेमणूक? केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती. कुणाची नेमणूक करतात? तर राज्यपालाची. आणि राज्य कोण करते? केंद्र सरकार करते. त्यामुळं केंद्रात मोठा झाला नाही तर असं दर्शवलं की कॅनडा. परत सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये अधिकार क्षेत्र असते तिथं कुठले माणसं असतात? केंद्रातली माणसं असतात. म्हणजे केंद्र सरकारची माणसं आहेत ती कुठं असतात? अधिकार कोण दाखवते? सर्वोच्च न्यायालयावर केंद्र सरकार. म्हणून कॅनडाकडून घेतलं केंद्र वर्चस्व. परत जर्मनी. जर्मनीकडून काय घेतलेलं आपण? आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची स्थगिती. जर्मनीला कीवर्ड काय पकडायचा? जर्मनची तार. लक्षात येते का? जर्मनची तार असते ना, पांढरी तार असते जर्मनची तार. मग जर्मनीला आपण कीवर्ड पकडला जर्मनची तार. आता आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची स्थगिती म्हणजे थोडक्यात मूलभूत हक्कांना बांधून ठेवतो आपण. कोणत्या तारानं? जर्मनच्या तारानं. आलं का लक्षात? मूलभूत हक्कांची स्थगिती कशाने बांधून ठेवतो? जर्मनच्या तारानं. तर एवढं जर्मनची चार. आता जपान. जपान पासून लक्षात काय ठेवायचं? पान. पान म्हणजे आपल्याला माहिती आहे कलकत्ता पान, बनारस पान. जपानला कीवर्ड पकडायचा पान. लक्षात येते का? पान. मग जपानचं पान असतं किंवा साधं पान असतं. आता कायद्याने प्रस्तावित प्रक्रिया. आता कायद्याने प्रस्तावित प्रक्रिया लक्षात ठेवायचं. लग्नाची प्रक्रिया आहे. आपण कसं तयार करतो लग्नाची प्रक्रिया? जुने माणसं असतात ते काय करतात? लग्नाची प्रक्रिया प्रस्तावित करतात. आता एक जणाचं लग्न ठरवायचंय, मग जुने पाहुणे रावळे येतात. मग आपण प्रक्रिया कशी सुरू करतो? पाणी देतो, त्यांना सुपारी वगैरे खायला देतो, म्हणजे पान सुपारी खायला देतो, तेव्हाच प्रक्रिया चालू होते. लक्षात येते का? आपल्या घरी पाहुणे येतात बैठकीसाठी, आपली प्रक्रिया कशा प्रकारे सुरू होती? तर आपण त्यांना पाणी आणि काय देतो?
सुपारी आणि पान सुपारी देतो. म्हणून प्रक्रिया कशी सुरू होते, पान खाऊन, म्हणजे जपान. हे अशा प्रकारे जर पाठ केलं तरच लक्षात राहतं आणि कंपल्सरी लक्षात राहतं, बाकीचं विसरतच नाही. तुम्ही जर नॉर्मली वाचलं तर लक्षात राहिल्यासारखं वाटतंय, पण महिन्यानंतर ते विसरून जात असतं. त्यामुळे अशा प्रकारे पाठ करा, लक्षात येईल. प्रक्रिया म्हणलं की पान, म्हणजे प्रक्रिया कशी सुरू होते लग्नाची, पान खाऊन, म्हणून तसं करायचं. ऑस्ट्रेलियाचं सांगितलं. आता आला ब्रिटिश. लक्षात आलं, ब्रिटिश म्हणलं की इतिहास आठवायचा, म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं, म्हणजे ब्रिटिशांचा इतिहास आठवायचा. कीवर्ड काय पकडायचा ब्रिटिश म्हणले की ब्रिटिशांचा इतिहास. आता आपल्याला माहित आहे ब्रिटिश एकच देश होता, त्यानं आपल्यावर राज्य केलं, आलं का लक्षात. परत अमेरिकेने केलं का, नाही. फक्त ब्रिटिश असा एकमेव देश होता त्याने भारतावर राज्य केलं. काय होता, एकमेव देश होता, म्हणून एकरी नागरिकत्व, म्हणजे एकच नागरिक होता. नागरिक म्हणजे देश होता, एकच देश होता, त्याने भारतावर आक्रमण केलं. मग एकरी नागरिकत्व कुणाकडून घेतलं, ब्रिटिश कडून. आणि दुहेरी नागरिकत्व कुणाचं आहे, अमेरिकेचं. लक्षात येते. मग आता राज्य कसं केलं, त्यांनी कायदे निर्माण केले. आपले कायदे जे आहेत जुने, 1935 चा कायदा, 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, पुन्हा माहित आहे 1884 चा पिट्स इंडिया ऍक्ट. हे कायदे कुणी निर्माण केले, तर ब्रिटिशांनी. कुणी केले, ब्रिटिशांनी. म्हणून कायद्याचे राज्य कुणी निर्माण केलं, ब्रिटिशांनी. सोपं आहे ना, त्यामुळे लक्षात ठेवायचं. पुन्हा आता राज्य कायदे निर्माण केले, मग मंडळ स्थापन केली ना त्यांनी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आपल्याला माहित आहे. कायदे आणि मंडळ कुणी स्थापन केलं, ब्रिटिशांनी. परत संसदीय शासन पद्धती, परत त्यांनी व्हाईसरॉय वगैरे पद आपल्याला माहिती आहे त्याचं, हे कुणी आणलं, ब्रिटिशांनी. त्यामुळं संसदीय शासन पद्धती सुद्धा कोणी सुरू केली, ब्रिटिशांनी. पुन्हा संसदीय विशेष अधिकार, मग आपल्याला माहिती आहे व्हाईसरॉय होता. ते व्हाईसरॉय जे म्हणाल ती पूर्व दिशा होती. आपल्या भारतातल्या माणसाला किंमत होती का, नाही. जे म्हणाल म्हणजे व्हाईसरॉय जे म्हणाल तेच पूर्व दिशा असायची. म्हणून संसदीय विशेष अधिकार कुणाकडून घेतलं, विशेष अधिकार कुणाला होते, व्हाईसरॉयला. व्हाईसरॉय पद कुणी निर्माण केलं, ब्रिटिशांनी, असं लक्षात ठेवा. परत द्विगृही कायदे मंडळी, म्हणजे द्विगृही आपल्याला माहित आहे संसद कुणी निर्माण केली, सांगितलं, ब्रिटिशांनी. मग आपल्या लोकसभा, राज्यसभा या अशा सभा आहेत, मग ती कुणी निर्माण केल्या, ब्रिटिशांनी. म्हणून द्विगृही कायदे मंडळ. लक्षात आलं. परत मी हिंदीमध्ये दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा याची PDF टाकेल. जे SSGD ची तयारी करते त्यांना सुद्धा हा प्रश्न फिक्स मध्ये येतो. मग आता मी जरी मराठीत एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला समजते. भारत शासन नियम, ते शासन नियम एक राहिला, ते एक घेऊ. एक मिनिट, ते आपण घेऊ. भारत सरकारचा 1935 चा कायदा, हे कायदा महत्वाचा. सर्वाधिक प्रभाव आपल्याला या कायद्याचा बघायला मिळतो. जे इम्पॉर्टंट आहे ते घेतलेलं आहे, त्यामुळे एवढंच पाठ करा. आपण काय, आपल्याला माहित आहे कायदा कशासाठी निर्माण करतो आपण, काहीतरी अंमलबजावणी करण्यासाठी किंवा कशावर तरी स्थगिती आणण्यासाठी कायदा काढतो. मग यांनी कायदा कशासाठी आणलेला आहे, तर आणीबाणी लावायची होती त्यांना. कायदा कशासाठी आणला, काहीतरी आणीबाणी लावायची होती, त्यासाठी कायदा आणला. आणि आणीबाणी का लावायची होती, म्हणजे आणीबाणीला येण्यासाठी कायदा आणला. मग आणीबाणीची तरतूद कुणाकडून घेतली, 1935 च्या कायद्यातून. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची स्थगिती कुणाकडून घेतली, जर्मनीकडून. मूलभूत हक्कांना कशाला बांधलं, जर्मनच्या तारणी. आणि कायदा 1935 चा आणीबाणी. मग आपण कायदे जे करतो कुणाला अवलंबून करतो, न्याय व्यवस्थेला. म्हणजे न्याय व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कायदा असतो. मग न्याय व्यवस्था, आणि हा कायदा कुणी लावला, राज्यपालाने. म्हणजे राज्यपालाचे पद जर विचारलं तर कुणाकडून घेतलंय, 1935 च्या कायद्यातून. आणि निवडणुकीची पद्धत कुणाकडून घेतली, मागाशी सांगितलेलं, लक्षात घ्या. पद, आता ही लक्षात राहत नसेल, प पासून 5 पासून 1935 चा कायदा. लक्षात येते का, अशा प्रकारे पाठ करा. परत संघराज्यीय शासन पद्धती, लक्षात येते का, संघराज्यीय शासन पद्धती म्हणजे कायदा का काढला, तर सगळ्या संघांनी एकत्र येऊन कार्य करावे यासाठी आपण कायदा काढलेला आहे. कोणता आहे, 1935 चा. परत सोव्हिएत रशियाकडून काय घेतलं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. रशियाकडून काय घेतलं, मूलभूत कर्तव्य. रशियाकडून काय घेतलं, मूलभूत कर्तव्य. आता रशिया, आपल्या मी सांगितलंय, सारखं सांगतो, कर्तव्य म्हणजे कर्तव्य कुणाचं असतं, आपल्या घरात जो मोठा भाऊ आहे त्याचं काय असतं, कर्तव्य असतं लहान भावांना समजून घ्यायचं. मग मोठा भाऊ कोण आहे, सगळ्यात मोठा देश कोणता आहे, रशिया. मग त्याचंच कर्तव्य असेल ना. कर्तव्य कोणाचं असतं, मोठा भावाचं. सगळ्यात मोठा देश कोणता आहे, रशिया. हे ट्रिक काय आपलं, रशियाने कानाखाली मारली चीनच्या, अमेरिकेच्या जीवावर बघायला आला भारत. ही अशी मी ट्रिक बनवलेली आहे, कधी तर सांगेल तुम्हाला. त्या प्रकारे पुन्हा काहीतरी आहे, रूप चीन बाग आहे भारत, असं काहीतरी ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता कसं.
मग सामाजिक आणि आर्थिक न्याय कोणाकडून घेतला? रशिया. मग रशिया मोठा भाऊ आहे, मग मोठा भाऊ काय करतोय? सगळ्याला समान न्याय देतोय आणि आर्थिक मदत करतो. लक्षात येतो का? पैसे वगैरे मोठा भाऊ देत असतो. हे झालं याचं. ऑस्ट्रेलियाचं सांगितलं स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी म्हणजे प्रजासत्ताक पद्धतीतली सरन्याम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपलं हे घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियाला. लक्षात येते का? स्वातंत्र्य, समता, बंधुता हे कोणाकडून घेतले? फ्रान्सकडून घेतले वाटतं. ते जरा रिचेक करा. फ्रान्स. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द कुठून आपण घेतलेले आहेत? फ्रान्सकडून. ते चेक करा तुम्ही. दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं? ड पासून दक्षिण, ड पासून दक्षिण आणि इथं घटना दुरुस्ती. द पासून दुरुस्ती, द पासून दक्षिण आफ्रिका म्हणजे दुरुस्ती. लक्षात येते ना? द पासून दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती. आणि गांधीजी कुठे होते? दक्षिण आफ्रिकेला होते. त्याच्यावरून लक्षात ठेवा. परत राज्यसभेतील सदस्यांची निवड हे काय एवढं येत नाही, पण हे विचारतात घटना दुरुस्ती कुणाकडून घेतली? तर दक्षिण आफ्रिकेकडून. मग तुम्ही या प्रकारे असं पाठ करू शकताय. तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आपण असंच एक एक टॉपिक घेऊ. म्हणजे आता पॉलिटी सुरू केला तर पॉलिटीचा एक टॉपिक घेऊ. पॉलिटी म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे तर उद्याचा परिशिष्ट भाग हे घेणार. परत काय घेईन? इम्पॉर्टंट कलम असतील. परत काय घेईन? जे आता तुम्हाला लक्षात राहत नाही, राज्यपालाचं वगैरे कलम विचारतात ते घेईन. परत जे इम्पॉर्टंट वाटेल ते पॉलिटी कव्हर करू. परत पॉलिटी झालं की इतिहास कव्हर करू. अशा पद्धतीने आपण पुढचं सुरू करूया. आणि मॅथ्सचं सांगितलं आहे रोज 2 मिनिटचा शो. म्हणजे 2 मिनिटात एक ट्रिक सांगेल, त्याचे 5 टॉपिक येईल, 5 एक्झाम्पल देईल, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद.